कधी बंद होईल? प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भक्तांची शिरोमणी प्रभू पांडुरंग परमात्म्याची लढीवाळ भक्त नामदेव ढाणीचा सुंदर असा अभंग आणि बहुतेक सर्वांच्या परिचयाचा, बरोबर आहे ना, सर्वांच्या परिचयाचा असा अभंग आज सेवेसाठी आपण निवडलेला आहे. या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा की सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु नारायण बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सोहळा वर्ष 37वा, बरोबर आहे ना. म्हणजे 3 तप पूर्ण होऊन 4थ्या तपाकडे आपली वाटचाल. बोला की जेवण आहे ना आता तुम्हाला, करून आलाय ना सगळे, जरा असं मोकळ्या मनानं बोलत जा. कितव्या तपाकडे वाटचाल चालू आहे आपली? कमी भाग्यवान आहे का जरा विचार करा तुम्ही. 4थ्या तपाकडे जर आपली वाटचाल चालू असेल तर तुमच्या सारखं भाग्यवान या ठिकाणी दुसरं कोणीही नाही. हा संतांचा आशीर्वाद आहे. सोपं नाही संत कृपा होणं, फार अवघड आहे महाराज. आणि ती काय कुणास ठाऊक, पण मेंढकेकर ग्रामस्थांना साक्षात अनुभवायला मिळाली. बोलल तो शब्द खरा होत असतो, त्याला संत म्हटलं जातं. ती ताकद आहे, त्यांनी केलेल्या तपश्चर्येची ताकद आहे. आणि त्या निमित्ताने चालू असणारा हा सोहळा, सुंदर असं नियोजन या ठिकाणी सर्व उपस्थित असणारे माता पिता बंधू भगिनी टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सुंदर असं नियोजन आहे महाराज. इतकं सुंदर तुमच्या गावाला ऐकायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय, त्याच्यापेक्षा भाग्य काय दुसरं. हे एवढं चांगलं ऐकायला मिळतंय, इतकंच कळतं आपल्याला, पण त्याच्यासाठी किती घासावी लागते हे माहिती नाही महाराज. खूप तप घासल्यानंतर कुठंतरी ही शक्ती प्राप्त होत असते. आता नाही वाजवणार तुम्ही टाळ्या. आणि त्याच्यासाठी परमार्थामध्ये फार मोठं योगदान द्यावं लागतं. या ठिकाणी नारायण बाबांच्या आशीर्वादानं मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद का देतो म्हटलं. 37 वर्ष न चुकता न कुठंही थांबता हा सोहळा तुम्ही कसा का होईना, मग देणगीच्या स्वरूपात कुठंतरी कमी जास्त होत असेल, काहीतरी कोण म्हणजे सप्ताह आटोक्यात करावं लागत असेल, मला तिकडे जायचं नाही, पण कसा का होईना आज हो 37 वर्ष तुम्ही चालू ठेवला, याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि त्याच्याही माग आमच्या नारायण बाबांचे गुरुबंधू या ठिकाणी तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभतंय. झाले आता हे सोन्यासारखी माणसं आता ही आपल्याला परत मिळणार. आपली ताकदच नाही त्यांची एवढी सेवा करायची, खरंच नाही. मी गादीवर उभा राहून तुम्हाला बोलतो,
त्यांनी जे कष्ट काढलं परमार्थामध्ये, त्यांची जी सेवा आहे तितकी सेवा आपण करू शकत नाही महाराज. आज आमची तिसरी पिढी आहे. नामानंद बाबा, त्याच्यानंतर सुदर्शन महाराज आणि त्याच्यानंतर मी. 3 पिढीला घडवण्याचं काम बाबांकडे आहे. 3 पिढीला. मी तर असं मागणं मागेल की 4थी पिढी सुद्धा आमची बाबांच्याही हातून तयार हो. खूप आशीर्वाद, भरभरून आशीर्वाद द्या. लाख माणसं मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा असे माणसं परत मिळणार नाहीत महाराज. 3ला म्हणजे 3ला उठणार पहाटे, 3ला काकड आरती चालू करणार. कोणी नसलं आपलं आपण चालू करणार. आपल्या आपल्या आनंदामध्ये आपण मग्न. 4-5ला बरोबर प्रभात फेरीचा अजून नियम आहे का नाही गावात? रोज प्रभात फेरीला बाबाही असतील असं ना. सगळं नियोजनच त्यांच्याकडे आहे. मला तर लेंडेवाड साहेबांनी सांगितलं बाबा मधुगिरीही चालू आहे म्हटले अजून. वा, याच्यापेक्षा काय आनंद आहे हो. म्हणजे जे तुम्हाला नारायण बाबांनी वाट दाखवली त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत चालू ठेवलंय, याच्यात मोठं भाग्य आहे. वा, 100 माणसाची जवळपास मधुगिरी सोपं नाही. आणि आज आता पावसानं आपल्यावर कृपा केली म्हणायची नाही, तर त्यांनी सांगितलं होतं गाव झाडाईपासून, गाव स्वच्छ करायपासून साधी सेवा आहे का महाराज? फार मोठी सेवा आहे तुमची परमार्थ. पण एक लक्षात घ्या, ही केलेली सेवा, तुम्ही केलेली सेवा, परमार्थामध्ये दिलेलं तुमचं हे योगदान कधीही वाया जाणार कधी नाही. संकट काळी तुम्हाला तारण्याला आयुष्यभर ती तुमच्या सोबत राहील. हे पुण्य लक्षात घ्या माझं बोलणं. सुंदर असं नियोजन. आज पाऊस चालू असताना सुद्धा आपण कीर्तन करतोय, म्हणजे ताडपत्री वगैरे. मी आल्याच विचारलं वर काय आहे का, नाहीतर जय विठ्ठल होईपर्यंत सगळेच भिजून जायचे. सुंदर नियोजन केलं. ते माईक सिस्टीम वाले, त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. व्यवस्थित आहे सगळं. उमेश ढोकळे नाही का, गारगोटवाडी, बरोबर आहे ना. गेल्या वर्षी म्हणजे मी विचारलं होतं, अजून म्हणजे कॉम्प्युटर नीट आहे. परत भेट नाही, परत फोन नाही, काय नाही आमचा. पण इथं आल्यानंतर मला नाव आठवलं परत. सुंदर नियोजन. सर्वांना धन्यवाद. जास्त वेळ बोलणार नाही, तुम्हालाही पावसाचं जास्त वेळ थांबवणार नाही. थोडकंच सांगल, पण चांगलं सांगल. फक्त जरा सर्वांगाचं कान करून ऐका. सर्वांगाचं कान करून. थोडंसं मोबाईल जरा तुम्ही शांत करा, त्याला फ्लाईट मोडवर टाका, सायलेंट करा. स्विच ऑफ केलं तर दॅट इज बेटर. म्हणजे बंद ठेवा त्याला जरासं तासभर. आणि मग सुंदर असं सांगायचा प्रयत्न करणार आहे. तेवढं पदरात घ्यायचं तुम्ही. कृपा करा विठ्ठल. या ठिकाणी आल्यानंतर मला आमच्या संभाजीरावांनी निरोप दिला की या ठिकाणी संत कथा चालू आहे. बरोबर आहे ना बाबा? संत कथेचं नियोजन हरिभक्त परायण शिवचरण महाराज. पहा, म्हणजे हा नारायण बाबांचा आशीर्वाद म्हणायला काही हरकत नाही. सर्व संत चरित्र या चालू असणाऱ्या पारायण सोहळ्यामध्ये 7 दिवसामध्ये तुम्हाला ऐकायलाही मिळतंय. त्यांची किती मोठी सेवा आहे शिवचरण महाराज.
गेल्या वर्षी भेट झाली होती, पण सुंदर असं नियोजन मी पत्रिकेमध्ये पाहिलं. पंढरपूरलाच संत कथा चालू आहे. सर्व संतांचं चरित्र तुम्हाला इथे बसल्या बसल्या ऐकायला मिळतं. जरा धूर कमी करता येईल का? बंद करा. बरोबर. खर्चही दांडगा आहे. आमच्या सारख्याला बोलवायचं म्हटल्यानंतर अवघड पडतंय. हेही जाण म्हणजे आम्हालाही त्याची जाण आहे, पण विलासच नाही त्या गोष्टीला. आता काय करायचं, अंतर तेवढं लांब, येणं जाणं म्हटल्यानंतर आम्हालाही तेवढा खर्च. पैसे हा दुय्यम भाग आहे, पण जे प्रेम सर्व गावकऱ्यांचं. आमचे शिवचरण महाराज गेल्या वर्षी म्हटले होते, बरोबर आहे, पुढच्या वर्षीची तारीख आत्ताच घ्या तुम्ही. जातानाच सांगितलं होतं मला. पण हे इथून आल्याशिवाय, मनातून आल्याशिवाय नाही घडत महाराज, नाही होत. असो, अभंग नामदेव रायांचा जरा लक्ष देऊन ऐका आता. संसारामध्ये फळ मिळतं असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही सगळे संसारिक आहात. अरे कळतं का माझं बोलणं? संसारिक आहात का नाही? प्रत्येकाला वाटतं का नाही आपल्याला फळ मिळालंय असं? प्रत्येकाची ती अपेक्षा आहे, वाटतंय प्रत्येकाला. इथं गावातले किती जण आहेत? जरा हात वर करावं. मोकळ्या मनानं हात वर करायचं. तुम्ही बाहेरचे बाहेरचे काय हरकत नाही. पुरुष मंडळी खरं प्रामाणिकपणानं हात वर करा. मारुती रायाच्या दरबारात आहोत आपण. गावातलीच आहेत ना? खाली करा. गेल्या वर्षी कीर्तनाला जे हजर होते ते हात वर करा बरं जरा. मी माझ्या कीर्तनाला म्हणतोय, होते सगळे? वा वा. आता सांगा बरं, मी अभंग कोणता घेतला होता? कहा गई तो कहा नाही, क्या लाए तो. काय मजा आहे का ह्याला? अरे एक एक शब्द ऐकल्यानंतर एक एक शब्दाची गाठ मारली पाहिजे महाराज हृदयामध्ये. त्याला म्हणतात कीर्तन ऐकणं. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग परे पार खुणे बांधा गाठी. एक एक शब्दाची गाठ. 10 वर्षानं, मी तर एकच वर्षानं विचारायला लागलो तुम्हाला. मी म्हणतो 10 वर्षानं जरी विचारलं तरी सांगितलं पाहिजे, महाराज तुम्ही आमच्या गावात आला होता, तुम्ही या तारखेला आला होता आणि या तारखेला हा आपण घेतला होता असं सांगितलं पाहिजे तुम्ही. सांगा बरं, कोणाला माहिती आहे का गेल्या वर्षी आपण कोणता घेतला? नाही? ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथून पुढे तरी लक्षात ठेवा, आपण सर्वजण संसारिक आहोत. प्रत्येकाला संसारामध्ये वाटतं की आपल्याला फळ बोला मिळतंय, पण ते फळ शाश्वत फळ नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये शाश्वत हा शब्द कशासाठी वापरलाय नीट लक्षात घ्या. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये कष्ट भलेही आहे. परमार्थ काही सोपं वाटलं काय तुम्हाला? सोपं वाटला? भक्ती तो कठीण, ते सुद्धा सोपं नाही. ते कसं आहे ते बाबांना विचारा तुम्ही. भक्ती करत असताना भक्ती बी सोपी नाही, पण जरी त्याच्यामध्ये कष्ट पडले, माझं नीट आहे का आता पुढचं, जरी परमार्थ करत असताना कष्ट पडले आपल्याला, तर त्या कष्टाचं पुढं काय होणार आहे? चीज होणार आहे. त्याचं तुम्हाला काय मिळणार आहे? फळ मिळणार आहे. संसारामध्ये वाटतंय आपल्याला की आता हे आपलं काम झालं. बोला, आता हे आपलं काम झालं, आता हे आपलं काम, असं वाटतंय. वास्तविक तसं नाही. करिता बरोबरी तुरा
वाटतं आपल्याला आता हे आपलं काम झालं. वास्तविक तसं नसतं. एक काम होतं आणि दुसरं काम पुढे येऊन उभे राहतं. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का जरा. संसार म्हणजे काय. प्रत्येक वेळेस खड्डा भरायचं काम आहे. प्रत्येक वेळेस एक खड्डा भरला की दुसरा खड्डा तयार. तिसरा खड्डा बोला की राव जरा. बरोबर आहे का नाही. हे सारखं चालू आहे गणित आपलं. एक संकट झालं की दुसरं संकट पाठीमागं, दुसरं झालं की तिसरं पाठीमागं येऊन उभारलेलं असतं. पहिलं बुजवायचे दुसरं तयार असतं. अजून त्याच्याही पुढे जाऊन सांगू का. खड्डा बुजवतो नाही, एक ना एक दिवस आपल्यालाच खड्ड्यात घालतो. त्याचं नाव संसार आहे. पण एखाद्या वेळेस खड्ड्यातून वर काढतो त्याला परमार्थ म्हटलेला आहे. माऊली ज्ञानोबारायांनी सुंदर सांगितलेलं आहे. यया फूलना चुंबिता फळना तुरुंबिता जे काही पंडुसुता रुखुची हार. ज्याला फळही नाही आणि ज्याला फुलही नाही असा वृक्ष म्हणजे संसार रूपी वृक्ष माऊलीने वर्णन केलेलं आहे. पण परमार्थामध्ये किती कष्ट पडू द्याव त्याचं फळ मात्र निश्चित आहे. बरं लक्षात घ्या. उदाहरणासहित सांगतो तुम्हाला, जरा लक्ष देऊन ऐका. जुना उदाहरण आहे. पूर्वी असाच पंढरपूरच्या वारीला एक फक्कड वारकरी, निश्चिम वारकरी निघालेला असताना बांधावरून रस्ता. मग ज्वारीचा फळ होता. ज्वारीचा नीट लक्षात घ्या. ज्वारी कळती का तुम्हाला. तुम्ही टाकळी म्हणता, काय म्हणता त्याला. टाळकी म्हणतात इकडे नाही का. आमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे ज्वारी म्हणतात. भाषांतराचा तो फरक. तिकडे आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात. इकडे कसं आहे. मग ठीक आहे, सारखंच आहे. टाळकी म्हणतात. ते असं टाळकीचा फळ पाखरं राखायला शेतकरी आठवळ करतो. आठवळ समजतो का तुम्हाला. असं हा काय म्हणता तुम्ही. मळा म्हणता का. हा भाषेचा फरक आहे तो. आमच्याकडे तिकडे पश्चिम आठवळा म्हणतात त्याला. तो आठवळा तयार करायचा. मग त्याच्यावर तो उभारतो. गोपण घेतो हातात. गोपणीमध्ये दगड घालतो. गर 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 करून पाखराला फेकून मारतो. पाखरं उडून जातात. म्हणजे राखण्याचं काम त्याच्याकडे असतं. बरोबर आहे ना. ते चालू असताना पूर्वीचा काळ होता. राजाचं पोरग त्यानं पाहिलं ते शेतकरी कसा उभारलाय, तो दगड कसा फिरवतोय, कसा फेकतोय. त्यानं जाऊन राजापाशी तो हट्ट धरला. म्हणले बाबा मलाही तसं पाहिजे. मलाही ते फिरवायला गोपन पाहिजे. मलाही ते गुंडे पाहिजेत. मलाही ते असं वर बांधून पाहिजे. आता राज हट्ट. राजाचं पोरग महाराज. तिथं काय हट्टाला कमी आहे का. त्या हट्टावर एक हट्ट आठवला मला. एक राजाच्या पोरांना असा हट्ट धरला, रडा लागलं मोठमोठ्यानं. ते हा 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 हा. अरे काय झालं, काय पाहिजे तुला. म्हणे मला गाडगं पाहिजे. आता गाडग्याला काय कमी आहे. पाठवली शिपाई, गाडगं घेऊन आला कुंभारवाड्यात. दिलं त्याला गाडगं. गाडगं दिल्यावर तर कुठं का बसलं ते. परत रडा लागलं. हा 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 हा. अरे आता काय झालं, काय पाहिजे. हत्ती पाहिजे. आता राजाकडे हत्तीला काही कमी आहे का. दिला हत्ती आणून. हत्ती आणल्यानंतर मी रडायला लागले ते परत. अरे आता काय झालं रडायला.
त्याने सांगितलं हा हत्ती या गाडग्यात घालून पाहिजे. आता हत्ती कसा गाडग्यात घालता येईल मला सांगा. पण राजाकडे प्रधान हुशार असतो महाराज. त्यानं काय केलं, असं डोकं लावलं, सुंदर असं हत्तीचं चित्र बनवलं, रंगीत मस्त अगदी देखणं केलं त्याला. आणि मग त्याच्या समोर नेलं, त्या पोराच्या समोर सांगितलं बाळा सांग हे काय आहे. त्या पोरानं सांगितलं म्हणजे हत्ती आहे. मग हा हत्ती चांगला का तो हत्ती चांगला. त्यानं सांगितलं म्हणजे हा हत्ती चांगला. मग गाडग्यात कोणता घालून पाहिजे तुला, तो पाहिजे का हा. म्हणले हा. घातली गडीन घातलं त्या डेऱ्यामध्ये. राज हट्ट तसा यांना हट्ट धरला, म्हणले मलाही तसं बांधून पाहिजे. गेलं बांधून महाराज. दगड म्हणून आता राजाचं पोरग आहे तिथं काही कमी आहे काय. सोन्याचे असे 25-25 तोळ्याची गुंडी दिली त्याच्याकडे. जा उभारलं त्या आठवड्यावर, फिरवला दगड, ते सोन्याचा गुंडा घालून घर 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 फिरवला, फेकला तसा महाराज. आमच्या बाबांच्या वयाचा वारकरी तिथून निघालेला असताना बघ देशी महाराज पाठीत बसला, त्याच्यात हुक भरली हुक. आणि मग खाली बसल्यानंतर देवा डोळ्यात पाणी आणलं त्यानं. पांडुरंगा परमात्म्या, अरे तुझ्या वारीला येत असताना जर लोक दगड मारत असतील तर काय करावं म्हटलं. काय केलंय मी, असा माझा कोणता गुन्हा झाला. इतकं लागलं जोऱ्यात, भूक भरली, असं मारलं तरी काय. म्हणून त्यानं असं पाठीमागं वळून पाहिलं तर काय दिसलं त्याला. 25 तोळ्याचा सोन्याचा ती गोटी म्हणा, दगड म्हणा, गुंडा म्हणा. आणि ते हातात घेतल्यानंतर त्यानं पाहिलं त्याच्याकडे, सांगितलं म्हटलं देवा पांडुरंगा अजून 5-25 गुंडे मला लागू दे. मला सांगा आता त्याला पहिला जावा दगड लागला, पहिलं जावा ते पाठीत लागलं, त्यावेळेस त्याला दुःख झालं नव्हतं का. बोला की अहो होऊ दे की, पण 25 तोळे मिळतंय ना. म्हणजे मी सांगितलं कशा करता तुम्हाला, परमार्थामध्ये त्रास आहे पण त्या त्रासाला फळ आहे. फळ एक ना एक दिवस फळ मिळणार आहे. प्रपंचामध्ये फळ नाही महाराज. म्हणून तुम्ही पहा मला सांगा मंदिराचं पूर्णत्व कधी येऊ. देवळाची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू तळेसू सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा ज्ञानोबर आहे म्हणतात. गंगेचं म्हणजे नदीचं पूर्णत्व कधी आहे सांगा. Oh
जरा असं बोललं की समाधान वाटतं. कोणतर म्हणलं तिकडं धरणाला मिळाल्यावर असं होईल का? सागराला ज्या वेळेस गंगा मिळते त्यावेळेस त्या गंगेचं पूर्णत्व आहे. मंदिरावर कळस बसल त्यावेळेस त्या मंदिराचं काय आहे? पूर्णत्व आहे. बोलत जा जरा. सोन्याला ज्या वेळेस 16वा कस लागला जाईल त्यावेळेस त्या सोन्याची काय पूर्णत्वाकडे ती म्हणजे 100 नंबरी म्हणतो ना आपण तसं आहे ते. म्हणून परमार्थ करत असताना आज नितांत गरज आहे. तरुण पोरं कीर्तनामध्ये आज दिसत नाहीत महाराज. हे मोठं दुर्भाग्य आहे आपलं, फार मोठं दुर्भाग्य. विचार करा या गोष्टीचा. आता तुम्ही या ठिकाणी इतके जण बसला आहात, याच्यामध्ये मला तरुण किती आहेत ते सांगा बरं. बोला बोला. गरज आहे महाराज आज. मी तर म्हणतो हे मंदिरापासले सप्ते बंद झाले पाहिजेत आज. आणि हे सप्ते कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये चालू झाले पाहिजेत. मॅट्रिकचे पोरं, 12वीचे पोरं, ग्रॅज्युएशन केलेले पोरं पारायणाला बसले पाहिजेत. आमच्या सोलापूरमध्ये विचारा, एक सप्ताह होतो कॉलेजवर, 1000 विद्यार्थी पारायणाला बसलेले असतात. 1000 कॉलेजवर सप्ताह. फार मोठं काम आहे. कुठलं? बीएड कॉलेज वडाळा. बीएड कॉलेज वडाळा. 1000 विद्यार्थी. सोपं नाही. आपलं हे दुर्भाग्य आहे की आपल्या कीर्तनाला सगळ्या फाटके नोटच आहेत. फाटके नोट समजतात का तुम्हाला? समजते समजते, चांगलं समजते. मग मला सांगा बरं, आता खरं सांगा तुम्ही. लोक मला काही काही ठिकाणी कीर्तनाला गेलं असं म्हणतात. म्हणले महाराज आता रिटायर झालं का आम्ही आता तुमच्याच बरोबर, काही काम नाही, आता संसाराकडे बघायचं नाही आम्हाला, काही नाही. एकदा रिटायर झालो का आम्ही, सरकारनं तुमची रिटायर व्हायची मर्यादा किती केलेली आहे सांगा? बोला जरा. किती? 58. जास्तीत जास्त 60 ला सरकार काय करतं तुम्हाला? बात करतं. बात तुम्ही आता काम करायच्या लायक राहिले. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा जरा? बरोबर आहे ना? लायक राहिले. मग तिकडं लायक नसलेले सगळे ना लायक. मी विग्रह करून बोलते, तुम्ही संधी करू नका त्याची, जोडू नका एकमेकाला शब्द. ना लायक सगळे इकडे येतात. काय कसं शक्य आहे? अरे सरकार जर तुम्हाला 60 ला बाद करत असेल तर आमचा देव 80 ला ऍडमिशन द्यायला येडा आहे काय? विचार करा या गोष्टीचा. म्हणून मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, तरुण पोराची गरज आहे. गरज आहे महाराज. तरुणा भाग्यवंत, तरुणा म्हणून काळाची गरज आहे. आणि एक पुढचं बोलून जातो आज तुम्हाला. आता हे तुमचं जे वय आहे, आता तुम्ही बिघडचाल का इथून पुढं? बोला. नाही त्यांनाच नाही, मी सगळ्यांना म्हणतो, बिघडचाल का तुम्ही? कोणी बिघडवायचा प्रयत्न केला तुम्हाला आता, तुम्ही बिघडचाल का? हा. आणि समजाच एखादा बिघडला, बिघडत
बिघडत तर नाहीच, पण बिघडला तर ते परत सुधरेल का? सांगा, सुधरेल? म्हणजे तुमचं जे आता हे वय आहे हे सुधारण्याच्या आणि बिघडण्याच्या फार पलीकडे गेले, बरोबर आहे? आता खरी गरज तुम्हाला सांगतो तरुण मुलांची कीर्तन ऐकण्याची. गावात किती तरुण मुलं आहेत, सप्ताह चालू आहे, एवढं तुम्ही मनापासून झडता, रात्रंदिवस झडता. किती तरुण मुलं आहेत मला सांगा कीर्तनात. तुम्हाला तुमच्या पोरानं सांभाळावं असं वाटतंय का नाही? सांगा बरं, जरा हात वर करा. तुमच्या पोरानं तुम्हाला सांभाळावं असं तुमची अपेक्षा आहे का नाही? बोला ना राव, आहे ना? मग कीर्तन तुम्ही ऐकलं पाहिजे का तुमच्या पोराने ऐकलं पाहिजे? आता तुम्ही तुमच्या वडिलांना सांभाळण्यासाठी तुम्ही ऐकलं पाहिजे, इथपर्यंत मी बरोबर आहे, पण तुमच्या पोरानेही तितकंच कीर्तन ऐकलं पाहिजे ना. हे दोन असून काय उपयोग आहे हो? गावात दोनच का तुम्ही? अरे प्रत्येक तरुण असा प्रेरणेनं, स्वयंस्फूर्तीनं महाराज 7 दिवस तुम्ही झटून, बाबा तुम्ही करू नका, आम्ही हाय, तुम्ही फक्त आम्हाला सांगा, मार्गदर्शन करा, तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, आम्ही बघून घेतो. आज तुमच्यासारख्या लेकरांची गरज आहे महाराज परमार्थाला. सगळे फाटक्या नोटा पुढे ठोकळे ठोकळे सगळे मागं बसलेत बघा, बघा तुम्ही. तुमच्यासारख्या पुढं आमच्यासारखे येड्यांनी कसं कीर्तन करायचं? तरुण पोरं पाहिजे, तरुण. जितका तरुण तुम्हाला समोर घेऊन येता येईल आगोबाच्या, तितका प्रयत्न करा. प्रत्येक पोरांच्या गळ्यात माळ पाहिजे, प्रत्येक आई बापाचे ते संस्कार पाहिजे, तर पोरग आयुष्यभर तुम्हाला सांभाळेल महाराज. बापाचं काम काय सांगा? जन्म द्यायचा, आपली नोकरी करत बसायचं, पोरं शिकवायचं, हा बापाचं, हे बापाचं कर्तव्य नाही. बापानं पोराला घेऊन काय केलं पाहिजे? हरिपाठ वाचला पाहिजे. बापानं पोराला घेऊन एखादी ज्ञानेश्वरीची ओवी वाचली पाहिजे महाराज. ते लक्षात ठेवताय लहानपणी, माझा बाप वाचत होता, मी वाचलं पाहिजे, म्हणून ती प्रयत्न करतं परत वाचायला. वाचत 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 तयार होतं, गळ्यात माळ घालतं, पंढरपूरची वारी करतं, लागला तो परमार्थाला. बिघडण्याचा काही विषयच येत नाही. आपलंच, आपण इतके शाने आहे ना, आपण पोराला सांगतो, हे बाळ्या बाळ्या बिडी पेटवून आण, बिडी. कुणाला सांगतो? पोराला, स्वतःच्या पोराला बिडी पेटवून आण. बाळ्या काही बिडी लांबणं पेटवतो का? सांगा. 2-4 वेळा बिडी पेटवायला लावली, शिकला बाळ्या बिडी प्यायला. अरे काय संस्कार करायचे हे आपल्या हातात आहेत. मुलांवर किती आज काळाची इतकी गरज बनलेली आहे महाराज. आम्ही इतके वाईट वाईट प्रसंग पाहिलेले. पंढरपूर तीर्थक्षेत्रात फक्त विठ्ठल आहे म्हणूनच पंढरपूरचं नाव आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो. नाहीतर पंढरपूर सारखं नालायक गाव नाही, तुमच्या माहिती करता सांगतो. खरंच रस्त्यावर आम्ही ज्यावेळेस प्रदक्षिणेला कधी असं सगळे महाराज मंडळी आम्ही असं रस्त्याने फिरायला जातो ना, 5वी 6वीचे पोरं दारू पिऊन पडलेले असतात रस्त्यावर पंढरपूरमध्ये. काय अवस्था आहे पहा. आज ही अवस्था अजून 10 वर्षांना, अजून 20 वर्षांना काय होईल? या महाराष्ट्रात म्हणा किंवा या भारतात म्हणा, तरुण शिल्लक राहणार, हे वाक्य लक्षात ठेवा माझं आज. जर तुम्ही आत्तापासून आपल्या पोरांवर संस्कार केले नाहीत तर पोरगा 20 वर्षाच्या पुढे जगणार नाही. म्हणून काळाची गरज आहे माझ्या माता पित्यानो. कीर्तन राहू द्या तिकडे बाजूला, पण मी सांगितलेले 4 शब्द तेवढी लक्षात ठेवा. प्रत्येकानं नका पंढरपूरला येऊ, आई बापाची सेवा करायला शिकवा.
गळ्यामध्ये माळ घालायला शिकवा, पंढरपूरची वारी करायला शिकवा, त्याला आळंदीला जाऊन पायी चालत यायला शिकवा. कधीच ते वाया जाणार नाही. तेवढं प्रत्येकाने कर्तव्य करा. ही काळाची गरज आहे. आता कीर्तनाला जरा सुरुवात करू. हे प्रास्ताविकच चाललंय अजून आपलं. करू, मी काकड्यापर्यंत सोडतो, तुम्हाला काळजी करू नका. भजन करा एकदा सर्वजण. विठाला विठाला. अभंग नामदेवरायांचा. नामदेवराय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया तुला. एक एक शब्दाची फोड करून सांगणार आहे, लक्षात घ्या. कसं काय शक्य? दान मागितलंय देवा पुढं. कुणी बोलत जा जरा माझ्या बरोबर. आता कुणी मागितलं? अरे अभंग कुणाचा आहे तुम्हाला कळतो का? हा, मग बोलत जा ना मला. दान कोणी मागितलं? कोणाकडे मागितलं? देवाकडे. दानाचे बरेचसे प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहेत. भूदान आहे, गोदान आहे, अन्नदान आहे, विद्यादान आहे. सगळंच नाही कळलं तर शेवटी झालं ना. आता कुणाला दिलं खरं सांगा बरं. तो ज्याचा त्याचा हक्क आहे, ते विचारायचं काम नाही. पण शेवटी ते देखील दानच म्हटलेलं आहे. मतदान हे काय आहे? दान आहे महाराज. शास्त्राने बरेचसे दानाचे प्रकार सांगितलेले आहेत. अन्नदान सुद्धा दानच आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये इथे एक शीत दिलेले आम्ही. तिथं जर तुम्ही एक शीत दान केलं अन्नाचं, काय होते? कोटी कुळाचे होई उद्धरण, कोटी याग, कोटी यज्ञ केल्याचं फळ आहे. ऐसे महिमान या तीर्थाचे. हे अन्नदानाचं महत्व आहे. पण शास्त्राला तेही कुठेतरी कमी जास्त वाटलं, म्हणून शास्त्रकारांनी असं म्हटलेलं आहे, अन्नदानात परम नास्ति विद्यादानं ततोधिकम् अन्नेन क्षणिका तृप्ती यावजीवन्तु विद्यया. अन्नदानाला सुद्धा काय नाश आहे. बरोबर आहे ना? आज
अन्नदान केलं एखाद्यानं, आजच जर उद्या केलं चालेल का तुम्हाला? त्याला नाश आहे. म्हणून शास्त्रानं सांगितलं की विद्यादान. विद्यादान असं आहे ज्याला दिलं त्याला मिळतं, पण देणाऱ्याचं दुप्पट होतं. देणाऱ्याचं दुप्पट होतं. असे बरेचसे प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहेत. तसं नामदेवराय आजच्या अभंगामध्ये दान मागतात. कोणतं? अल्प आयुष्य व्हावे कसं शक्य आहे सांगा बरं? शास्त्रानं आयुष्याची मर्यादा किती घातली जरा बोला ना माझ्याबरोबर. नाही मनुष्य जीवनात, बरोबर आहे. आपण आपल्या मनाचं पदरचं बोलत नाही. शास्त्रानं संतांनी जे सांगितलं आयुष्य किती आहे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले किती आयुष्य अल्प शब्द कसा वापरलाय पहा. मनुष्याची आयुष्याची मर्यादा किती आहे? 100. बरोबर आहे ना.
सांगत जा जरा, बोलत जा. किती? पण पुढे इतका मस्त शब्द टाकलाय तुकोबारायांनी. शत गणिले ते अर्धरात्र, शंभरातलं अर्ध कोणी खाऊन टाकले? हा, रात्री नका म्हणू, झोपीनं म्हणा. कोणी खाल्लं? झोपीनं खाल्लं. किती राहिलं हातात? बोला बोला की हातात. 50. त्याच्यामध्ये परत सांगितलं मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. भजनाला काय माती राहिली काय हातात? काय राहिलं? विचार करा या गोष्टीचा. पटल असं सांगतो तुम्हाला. एखादा नोकरदार वर्ग आहे समजा, नोकरीवाला माणूस जुना काळात, त्याला विचारलं म्हणले का रे बाबा तुला पगार किती? त्याने सांगितलं म्हणले महाराज 15,000. काय हरकत नाही. मग 15च्या 15 तुझ्या हातात येतात का? त्याने सांगितलं म्हणले नाही महाराज, 7.5 सोसायटी जाते म्हणले. सोसायटी कळते का तुम्हाला? हा, 7.5 सोसायटी कापून जाते. राहिले किती? बोला, बोलत जा जरा मला. किती राहिले? 7.5 तरी तुझ्या हातात येतात का? नाही. 2,500 घर भाडं जातं. राहिले किती? हा, 5 राहिले. म्हणले 5 तरी येतात का तुझ्या हातात? म्हणले 2,000 रुपये किराणा जातो. किती राहिले? 3 राहिले. बरोबर आहे ना? मग 3 तरी तुझ्या हातात येतात का रे बाबा? म्हणले नाही, 1,000 रुपये किराणा लागतो. किती राहिले? 2. म्हणले 2 तरी तुझ्या हातात येतात का? म्हणले 1,500 रुपये पोराची ट्युशन फी जाते. राहिले किती? बोला. हा, 500. मग 500 तरी तुझ्या हातात येतात का? तो म्हणला 500 माझ्या हातात येतात, पण ते देखील घरी येईपर्यंत. घरी आले की तेही 500 रुपये. सांगा की आता बोला गेला असता कशाला? तेही 500 रुपये बायको काढून घेते. आम्ही रिकामच. मी हे कुणाचं सांगतोय अशातला प्रकार नाहीये. मी हे आयुष्याचंच गणित तुम्हाला सांगायला लागलोय. आयुष्याचं गणित सांगायला लागलोय. सोसायटीनं अर्ध खाल्लं म्हणजे झोपेनं तुमचं अर्ध. मग मध्ये किराणा आहे, दूधवाला आहे, घर भाडं आहे. भजनाला काय राहतं तुमच्या हातात? सांगा, राहतं का? नाही. म्हणून जी वेळ आपल्या हातात आहे ती वेळ वाया न घालता त्या वेळेमध्ये कसा परमार्थ करता येईल हे आपल्या हातात आहे. म्हणून नामदेव राय सांगतात अकल्प आयुष्य. इथं 100 वर्षाची मर्यादा असताना अकल्प आयुष्य कसं काय गणित घालायचं? प्रतिज्ञा अशी कशी मागतील? प्रतिज्ञा मागितली नामदेव रायांनी म्हणजे संतांनी. आणि कोणाजवळ मागितली? ते
ते देवाजवळ मागतात म्हणूनच पूर्ण होतं, आणि काही मागत नाहीत, समाजाच्या हिताचं मागतात म्हणून पूर्ण होतं. तितकी निष्ठा आहे देवावरती. लक्षात घ्या की देव हे पूर्ण करणार, ही निष्ठा आहे. निष्ठेवरून एक गोष्ट आठवली मला, सांगू का? किती निष्ठा होती, आता ती निष्ठा राहिली नाही परमार्थामध्ये, बरं का बाबा? निष्ठा राहिली नाही, निष्ठी चालू झाली. हा, निष्ठा ऐकायची. रामायणामध्ये ज्या वेळेस एक माकड म्हणजे वानर कुंभकर्णानं असं पकडलं, हातामध्ये पकडलं आणि असा धरायचा त्याला कुंभकर्ण, आणि असं जोऱ्यात दाबायचं. जोऱ्यात दाबल्यानंतर नाकात तोंडातनं रक्ताचे चिळकांडे यायचे महाराज ते. आणि मग कुंभकर्ण त्याला सांगायचं, बोल तू कुणाचा आहेस? त्यानं सांगायचं मी रामाचा आहे. मी निष्ठेकरता सांगायला लागलो बरं काय. तू कुणाचा आहेस? म्हणजे मी रामाचा आहे. रामाचं म्हटलं की असं जोऱ्यात दाबायचं त्याला. पुन्हा कानातून तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या. पण त्या माकडाचं नाव होतं गंधमादन. असा सुहास यायचा महाराज त्याच्याजवळ. रक्त जरी पडलं ना असं तर त्या रक्तातून सुहास यायचा, म्हणून त्याचं नावच गंधमादन होतं. दाबल्यानंतर रक्त यायचं बाहेर. मग कुंभकर्ण त्याला म्हणायचा, अरे रामाचा म्हणून मरण्यापेक्षा एकदाच म्हण फक्त तू की मी रावणाचा आहे, तुझा जीव सोडून देतो म्हटलं. उत्तर काय द्यावं त्यानं सांगा? ती उत्तर मला सांगायचं आहे. त्यानं सांगितलं, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं मला परवडेल. याला म्हणतात निष्ठा. तसं नामदेवरायांची निष्ठा आहे की मी प्रतिज्ञा केली, पूर्ण करण्याची ताकद, पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? तुझी चिंता त्यासे आणि जे पूर्ण होतं तेच संत मागत असतात. लक्षात घ्या. सांगतो याचं गणित सांगूनच मला कीर्तन संपवायचं आहे, मला जास्त लांबवायचं नाही. आलोय जवळ मी. अकल्प आयुष्य मला सांगा, वेळेची जी मर्यादा आहे ती सगळ्यात कमी घटकात कशात मोजली जाते? बोला की राव, आता तुम्ही शिकलेले माणसं आहे सगळे. सगळ्यात कमीत कमी अशी वेळ कशाने मोजली जाते? हा, कशाने? सेकंदाने. बरोबर तुमचं. मग आता पुढे बोला. 60 सेकंदाचा बोला की 1 मिनिट. 60 मिनिटाचा 24 तासाचा बोला बोला. बरोबर ना? 7 दिवसाचा 1 आठवडा. 2 आठवड्याच्या 15वाडा. बरोबर आहे. 2 15वाड्याचा 1 महिना. हा, 1 महिना. हुशार लोक आहे तुम्ही सगळे. 2 महिन्याचा, हा मला माहिती होतं इथं थांबणार आहे तुम्ही. कोणतरी म्हणतंय 60 दिवस आणि ती मला कळत नाही वय. 2 मास नाही, त्याला शास्त्रानं असं गणित घातलेलं आहे. 2 महिन्याचा 1 ऋतू. ऋतू किती आहेत पहिले ते सांगा मला तुम्ही. बरोबर आहे. 6 ऋतू आहेत. वसंत ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, ग्रीष्म ऋतू, अजून वर्षा ऋतू आणि शरद ऋतू. बरोबर आहे. 2 महिन्याचा 1 बोला. आता सांगितलं तुम्हाला. 2 महिन्याचा 1 ऋतू. हा, ती असं 6 महिन्याचा 1 आयन. 2 आयनाचा 1 वर्ष. 2 आयन कोणते सांगा बरं? हा, 2 आयनाचा 1 वर्ष. बरोबर आहे ना? 12 वर्षाचा 1
म्हणजे हे घटक म्हणजे मोजण्याचं प्रमाण सांगायला लागलो तुम्हाला. असे 4 लाख, नीट ऐका आता, 4,32,000 वर्ष झाले की कलियुगाचं आयुष्य संपतं. नोंद करून ठेवा, 4,32,000 वर्ष. 8,64,000 वर्ष झाली की द्वापार युगाचं आयुष्य संपतं. 12,28,000 वर्ष झाली की त्रेता युगाचं आयुष्य संपतं. आणि 17,96,000 वर्ष झाले की कृतायुगाचं आयुष्य संपतं. मग आता सांगा बघ किती वर्ष झाले? गणित घातलं का? 4,28,000 अधिक 8,64,000 अधिक 12,32,000 अधिक 17,96,000 मिळून झाले किती? लिहून घ्या, 43,20,000. 43,20,000 वर्ष झाले की एक कल्प होत. एक कल्प. मग नामदेवरायांनी काय मागणी मागितली रे? अकल्प. शक्य आहे का? अकल्प. एक कल्पाला जर इतका टाइम लागत असेल तर अकल्प सोपं आहे का? मला सांगा. 43,20,000 गुणिले 1,000. मग त्यावेळेस एक महायुग होतं. ही महायुगाची गणना कुठल्या कुठं गणितच घालता येत नाही. कसं शक्य आहे? तर याचं गणित सांगूनच तुम्हाला मी कीर्तन संपवणार आहे. अकल्प आयुष्य म्हणजे कुठल्या एका व्यक्तीसाठी आयुष्य नामदेवरायांनी मागितलेलं नाही. नीट लक्षात घ्या, कोणा एका व्यक्तीसाठी मागितलं नाही हे आयुष्य. मग ज्यांच्या घरामध्ये परमार्थाचा वारसा आहे देवा, जे पंढरीची वारी करतात, जे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, जे नित्यनेम करतात, त्यांच्याच घरातलं जे एक 5 माणसं मेले, जे परंपरा चालवणारे ते 5 माणसं जर मेले तर देवा तू 5 माणसं परत त्याच्या घरात तसेच जन्माला घाल. पुन्हा एखाद्या परंपरेतला माणूस वारला किंवा त्याच्या घरातले 10 माणसं मेले तर पुन्हा देवा तू त्याच्या घरात 10 माणसं तसेच जन्माला घाल. असं कुठपर्यंत कर? अकल्प आयुष्य. अशी मागणी येते. वावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाला जोपर्यंत हे कल्प आहे तोपर्यंत ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. ही मागणी देवाकडे नामदेवरायांनी मागितली. पण हे करत असताना मात्र तू एक कर, त्याला Bye.
देवाला म्हणतात, माझ्या हरिदासाजवळ, माझ्या भक्ताजवळ कल्पना तेवढी तू येऊ देऊ नको. कल्पना इतकी विचित्र आहे महाराज, सांगू का? नसलेल्या गोष्टीचं चिंतन करून देणं याचं नाव आहे कल्पना. वाईट, सगळ्यात वाईट महाराज, कल्पनेसारखं दुसरं वाईट काहीच नाही. नसलेल्या गोष्टीचं चिंतन. मला सांगा, ज्वारीचे दिवस होते, पूर्वीचं दृष्टांत आहे जरासा. बैलगाड्यातील होते, आता काय तुमच्याकडे राहिलेत आहेत मला काही माहित नाही, पण आमच्याकडे तर तिकडे जवळपास आता लोकच पावलेलं आहे. बैल पाहायलाच मिळत नाही. तुमच्याकडे आहेत का अजून बैल? आहेत ना, समाधानी आहे तुम्ही अजून. आमच्याकडे ट्रॅक्टरलाच पुजायचं पोळ्याला, त्यालाच गंध लावायचा. राहिलाच नाही बैल तर कुठं आणायचा? हा, अवघड आहे महाराज. बैलगाडीला बैल जुंपले, शेतातनं ज्वारीचे पोते सगळे बैलगाडीत भरले, घरी आणले. घरी आल्यानंतर मालकीन असते ती बैलाला घास चारते, बैलाची आरती करते, मालकाला गंध ओढते, मालकाच्या तोंडात साखर घालते आणि मग पूजा झाल्यानंतर मग मालकानं पाठ लावायची पोत्याला आणि पोते डाळजेत आणून टाकायचे. डाळजेत टाकल्यानंतर एखादा शहाणा माणूस त्यांच्या जवळ येऊन उभा, तोंड सुकलेलं, म्हणजे का पाटील चेहरा नाही सुकला? काय नाही म्हणली, ज्वारी झाली होती. मी किती झाली? 40 पोते झाली. किती? 40. मग तोंड का सुकलं? नाही म्हटली, मी 50 धरली होती. पण झाली किती? झालेली पोते किती आहेत? 40. आणि नाही झालेले किती आहेत? 10 पोत्यानं 40 पोत्याचं सुख मातीत घातलं का नाही? घातलंय का नाही? याला म्हणतात कल्पना. वाईट आहे कल्पना महाराज. कल्पनेसारखं दुसरं वाईट काहीच नाही. नवरा बायको असंच मनामध्ये एकमेकाशी बोलतात की नाही म्हटले आपलं पोरग मोठं झाल्यानंतर त्याला डॉक्टर करायचं. नीट आहे का? काय म्हणतात? डॉक्टर करायचं. बायको म्हणते कशाला डॉक्टर? आपले शेजाऱ्याबरोबर भांडणं, बांदेकऱ्याबरोबर भांडणं, गावात सगळ्याबरोबर भांडणं, रोज नवीन कुठला वकील द्यायचा परत. आपल्या पोराला आपण वकीलच करू. वकील केल्यानंतर वकिलाला पैसे द्यायचे काम शिल्लक राहिले. म्हणजे पहा, लोकांची अशी इच्छा आहे की रोज भांडणं व्हावेत, अशी इच्छा आहे. भांडणं करायसाठी वकील करायचं पोरग. नाही म्हटलं डॉक्टरच करायचं. नवरा म्हणतो, बायको म्हणते नाही, काही केलं तर आपण आपलं पोरग वकील करायचं. दोघांची भांडणं महाराज, भांडणं असे भांडणं पोलीस स्टेशन कोर्टात गेले भांडणं. इकडून याचा वकील, तिकडून त्याचा वकील, चालले 2-4 महिने. आता केस काय लवकर संपत असते होय. युक्तिवाद झाले वकिलांचे, कोर्टानं निकाल राखून ठेवला. वकिलांना सांगितलं म्हणजे नाही, पोरग डॉक्टर करायचं आहे यांचं. तिच्या वकिलांना सांगितलं म्हणजे नाही, आमच्या पक्षकाराचं पोरग वकीलच झालं पाहिजे. कोर्टाने सांगितलं अरे तुमच्या म्हणण्याला काय उपयोग आहे? काय व्हायचं ते त्या पोराला विचारू ना आपण. पोराला जे सांगितलं ते निर्णय घेऊ. पोराला हजर करा. पोराला हजर करा म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे नाही, पोरग अजून व्हायचं आहे आम्हाला. काय सांगितलं? पोरग अजून नसलेल्या पोरानं भांडणं कुठं नेले?
नाचलेली पोरं काय करतील हो? विचार करा. याचंच नाव आहे कल्पनेची बाधा न हो कवने का. त्याला कल्पना म्हणतात. कल्पनेमुळे झालं नाही. नवरा बायको असंच नांदेड सारखं शहर आहे. शहर म्हटल्यानंतर आटोक्षित जागा असते, बरोबर आहे ना. लेंडेवड साहेब तुम्ही आता राहता तिथं मर्यादित, म्हणजे जसं तुम्ही आता गावाकडे वापरू शकता तसं शहरामध्ये कुठं वापरू शकत नाही. त्याला मर्यादा येते. त्या मर्यादेमध्ये एकच स्पॉट बेसिसवरची जागा असेल, समजा एकच रूम, नवरा बायको त्या रूममध्ये राहत होते, एकच स्पॉट, आणि क्वार्टर पडल्या पडल्या. बघा कल्पना कशी आहे ती सांगायला लागलो मी. क्वार्टर पडल्या पडल्या बायकोनं सांगितलं, म्हणजे का आज आपण दोघंही या शहरामध्ये नोकरीला आहोत, दोन पैसे कमवण्याच्या मागं, पोटाच्या मागं आपण. समजा जर भविष्यामध्ये आपल्याला एखादं लेकरू झालं तर ते कुठं झोपल? त्यात काय अवघड आहे? जरा सरकायचं म्हटले दोघांच्या मध्ये आपल्या जागा होईल. एवढं थांबावं का नाही? आता नाही म्हणले अजूनही झालं तर अजून जरा सरकायचं म्हणलं. त्याचं तेवढ्यावरही नाही भागलं. म्हणले जुळे झाले तर म्हणले अजून सरकायचं. जी पडलं वरनं ते माकड हाडून मोडलं कमरच. कुणी मोडलं माकड हाड? कुठल्या पोरानं? अरे नसलेल्या पोरानं. अजून जन्मायचंय पोरग. नसलेल्या पोरानं नसलेल्या पोरांना काय केलं? हा, कंबरड मोडलं. आणि जन्माला आलेल्या पोरांना काय करावं? मग नसलेलं पोरग जर कंबर मोडतंय तर असलेले पोरं काय करतील? यालाच म्हटलेलं आहे कल्पना. ते नामदेव महाराज सांगतात, अशी जी कल्पना आहे, जी वाईट कल्पना आहे, ती वाईट कल्पना माझ्या हरिदासांच्या जवळ तू येऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कोणे काढी, ही संत मंडळी सुखी असो. त्यांना सुखात ठेव. त्यांच्या वाटेला दुःख येऊ देऊ नको देवा. त्यांना कल्पना येऊ देऊ नको. तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे, अहंकाराचा वारा न लगो. एक कर देवा, अजून माझ्या भक्ताला अहंकाराकडे वळवू नको. अहंकार त्याच्या वाटणीला येऊ देऊ नको. माझिया विष्णुदासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अजून एक मागणं मागितलं, नामा म्हणे तया असावे कल्याण. असं कल्याण कर. ज्या मुखी आयुष्यभर तुझं नाव आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे, असं देवा तू काहीतरी कर.
कल्पनेची बाधा न हो कोणे काही, ही संत मंडळी सुखी असो. एकदा सुंदर सरळ सरळ प्रेमानं हृदयातून भजन करताना असं करायचं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. सरळ सरळ सरळ, वा रे वा. सर्वजण म्हटले, मी एकाचं नाव घेतलं नाही तुला. सरळ हात कसा वर करायचा, सरळ खाली करा, खाली करा. तुम्ही इकडे पाडवेला गुढी उभा करता का नाही? करता का नाही? नाही करता ना? गुढीला काठी कशी आणतात? सरळ ना, काशी नाही ना. मग गुढीला जशी काठी असती त्याप्रमाणे हात वर करून टाळी वाजवायची आपल्याला. गुढी उभा राहावी, टाळी वाजवावी, वाटती चालावी. सरळ सरळ, वारे वा वारे वा वारे, क्या बात है. सर्व विठोबा रखुमाये, काही जणांनी लेख फसवलं जोरे. काय या बाबाने किरकिर लावली, कीर्तन सुरू झाल्यापासून. हे बाबा एकदा तुझ्या टाळ्या घे. कसं जरी टाळी वाजवली, कशी जरी वाजली टाळी, तर त्या टाळीचा उपयोग तुमच्यासाठीच होणार आहे, लक्षात घ्या. नाथ महाराज, एक सकाळी नियम असायचा रोज नाथ महाराजांचा. वेशीत जाऊन बसायचं. वेश असते ना गावाला तिथं. आणि पहिला कार्यक्रम लोकांचा पहाटेचा कोणता असतो सांगा? शेतकरी आहे तुम्ही? लोटा परेड, हा परसागडला जाणार. नाथ महाराजांनी काय करायचं, नुसतं वेशीत जाऊन बसायचं, दुसरं काय करायचं नाही. जो माणूस तांब्या घेऊन जाईल वेशीतून बाहेर पडत, दादा राम राम, काका राम राम, मामा राम राम. काय इच्छा होती त्याच्यातून? प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. प्रत्येकाच्याच मुखातून राम 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 राम, देवाचं नाव निघावं, हीच भूमिका होती ना. संतांची भूमिका काय? एक धटिंगण होतं गावात. धटिंगण कळतं का? कुणालाही न जुमानणार. त्याने आपलं जवळ आले की नाथ महाराजांनी मामा राम राम त्याला सांगितलं. हो म्हटल्यानंतर बघितलं नाथ महाराजांनी. आणि नाथ महाराज म्हणतात, देवाचं नाव घ्यायला नको म्हणतोस कशासाठी? मी काय तुझ्या मागा फक्त राम राम म्हणायचं होतंस. चल बेटे म्हटले. नाथ महाराज बी इतके हुशार होते, तुला संडासलाच बसू देत नाही म्हटले. नागते पुढे निघालं हे पाठीमाग. त्यानं पाठीमाग असं वळून पाहिलं, राम राम. त्यानं करायचं हो, निघाले पुढं. अजून पुढे गेल्यानंतर पाठीमागं वळून बघायचं. नाथ महाराजांनी म्हणायचं राम राम. त्यानं करायचं हो. कुठपर्यंत? दुसऱ्या गावची बेस जवळ आली, ह्याची गाडी स्टेशनावर आली. कुठपर्यंत जायचं? त्यानं तांब्या खाली ठेवला, नाथ महाराजाला धरलं, उचलून खाली आपटलं. महाराज छातीवर बसला नाथ महाराजांच्या. घे राम म्हणायचा आणि बुक्की मारायची. घे राम म्हणायचा आणि
मारायचा. 5-25 मुक्क्या मारल्या छातीमध्ये. तोंडातनं रक्ताची गुळणी आली नाथ महाराजांची. घाबरले. घटीगडच होत ते. आणि कुठे तर ब्राह्मण मरून जाईल आपल्या हातून, तिला सोडून. सावध झाल्यानंतर मग नाथ महाराज म्हणतो, भास्कराम भास्कराम का देऊ आणखी. नाथ महाराजांनी इतकं सुंदर उत्तर दिले. नाथ महाराज म्हणतात, माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण बेट्या तुला भुक्की गणेश राम म्हणायला लावलं. माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण भुक्की गणेश राम म्हणायला लावलंय तुला. ही भूमिका होती संतांची. खणखणीत आवाजात एकदा संतांचं भजन करा. 2च मिनिटात समारोपाकडे जाणार आहे मी. 2च मिनिटात सर्वजण नुसती टाळी वाजवायची नाही. मुखानं भजन, हातानं सर्वजण संतांचं भजन. सर्वजण सरळ वर आहे. फसवाफसवी करू नका अजिबात. सरळ. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. बोला ईश्वर चरणी अर्पण करून, सद्गुरू नारायण बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. बोलता बोलता काही चुकलं असेल तुम्ही मायमी लेकरू, नका माझा राग धरू. पायाच्या प्रसादे काय बोलिन विनोदे, मज क्षमा करणे सांगते नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मे तुका म्हणे. संत महात्म्यांची सेवा करत राहा. फार मोठा ठेवा हा तुम्हाला मिळालेला आहे. शक्य नाहीये आज तुमच्या गावामध्ये याच ठिकाणी आयुष्य आपलं व्यतीत करणारे सद्गुरू नारायण बाबा. फार मोठी सेवा पंढरपूरमध्ये असताना जिथं जाईल तिथं स्वच्छ करू गाव आपलं स्वच्छ करू. कुठेही असतील, अजूनही तिकडच्या भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो, सगळीकडे नाव निघतं बाबांचं. तो ठेवा तुम्हाला मिळाला. त्यांच्या आशीर्वादानं मगाशी लेंडेवाड साहेबांच्या घरी थांबलो होतो मुदखेडला. आम्ही डोळ्यात अश्रू आणून तो माणूस बोलत होता आमच्याशी की कसं असतं, संतांची कृपा कशी असते महाराज. हे कुठेतरी अनुभवायला येतं, पण त्याच्यासाठी खूप सेवा लागते महाराज. परमार्थात प्रामाणिक सेवा लागते. अजून प्रामाणिक शब्दाला अंडरलाईन करा. अंडरलाईन समजतील तुम्हाला. मराठीमध्ये त्याला म्हणतात अधोरेखित करणे. लाल पेनने केलं तर अजून चांगलं. प्रामाणिक सेवा करत असताना मात्र कोणताही भाव मनामध्ये ठेवायचा नाही. निश्चित पडल ते काम, सांगल ते काम सप्ताहामध्ये 7 दिवस. हीच सेवा आहे. ह्याच्यापेक्षा मोठी सेवा नाही. लहान्यानं मोठ्याला सांगितलं किंवा मोठ्यानं लहान्याला सांगितलं, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. कुणाच्या घरचं काम आहे का हे? नाही महाराज. देवासाठी सगळ्यांनी केलेली हे
आटापिटा आहे. कुठेतरी आपण आपल्या सेवेची पावती तिथपर्यंत पोच केली पाहिजे आणि तुम्ही निश्चित करणार हे मला खात्री आहे. असो, आपली वेळ संपली, मी जास्त पुढे गेलोय जरासं. उद्याचं नियोजन सांगतो. उद्या सकाळी काकड आरती होईल, बरोबर ना? काकड आरती झाल्यानंतर प्रभात फेरी होईल. प्रभात फेरी झाल्यानंतर सकाळची जी दिंडीची मिरवणूक आहे ते जरासं तुमच्या पायाजवळ सर्व मेंढकेकरांची विनंती आहे आमची, थोडंसं लवकर आणायचा प्रयत्न करा मिरवणूक. तुम्ही जर मिरवणूक 12-1 वाजले तर मग आम्हाला जरासं अवघड होईल पुढं पोहोचायचं. मला जरासं लांब जायचं उद्या. थोडंसं कृपा करून जितकं लवकर आणतात तुम्हाला घेऊन येता येईल वापस तेवढा प्रयत्न करा. कमी कमी एक 10-10:30 पर्यंत तरी कीर्तन चालू करायचा प्रयत्न करा. हा नाही, खूपच उशीर होतोय हो. जरासं काही करून तुम्ही प्रयत्न करा, पण 11ला तरी चालू करा, एवढं तरी विनंती करतो मी. पुढं किती करायचं ती मला जरा मग कळतंय. तुम्ही मलाच वेळ दिला नाही तर मी काय कीर्तन करू. 11 पर्यंत तर तुम्ही लावा सोय तेवढी. माता भगिनीला विनंती आहे, घरी गेल्यानंतर जरासं थोडं दही, थोडंसं चिरमुरे, सगळं थोडं घाला. थोडं कळतं ना. सकाळी इथं काल्याच्या कार्यक्रमाला प्रत्येकाच्या घरातला घासाचा घास आला पाहिजे. माता भगिनीला सर्वांना सांगितलेलं आहे, पुरुष मंडळीला सांगतो, सकाळी सर्व कार्यक्रम वेळेमध्ये पार पाडा, लवकर हजर राहा मंदिराकडे. झालं, उद्याचा दिवस आहे, परवा दिवशी तुम्हाला लवकर या इथं म्हणणार कोणी नाही. उद्याचे दिवस सगळे नियोजन करते पुकारतील की या कार्यक्रम आहे, पुढचा कार्यक्रम आहे, दिंडी मिरवणूक आहे, गावातल्या लोकांना विनंती आहे लवकर या. ही वेळ आणू नका. सर्वजण लवकर हजर राहा. तुम्ही जेवढं लवकर येताल त्या पद्धतीने कार्यक्रम पुढं सोयीस्कर पार पाडता येईल. उद्या काल्याचे कीर्तन होईल. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आहे. मग महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण गावाला नवे पंचक्रोशीला या ठिकाणी गावकऱ्याकडून प्रसादाचा लाभ दिलेला आहे या सप्ताह कमिटीनं. सर्वांनी त्या प्रसादाचा लाभ घ्या. कार्यक्रमाला वेळेवर हजर राहा. एकदा भजन करा सर्व. तुकाराम तुकाराम.